शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात दर अर्ध्या तासाने कपडे बदलून भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेशातल्या टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी 2 महिला, 1 पुरुष आणि एका बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। साई मंदिर परिसरात एका भाविकाची पर्स ब्लेडने कापली गेल्याची तक्रार दाखल झाल्यावर सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांसमोर हा प्रकार उघड झालाय। काही महिला आणि पुरुष मंदिर परिसरात संशयास्पदरित्या फिरताना सीसीटीव्हीत दिसल्याने टोळीला मग पोलिसांनी ताब्यात घेतलं। या टोळीतला 1 पुरुष पळून जाण्यात यशस्वी झालाय, पण ताब्यात घेतलेल्यांकडून पोलिसांनी 10 मोबाईल आणि 1170 रोख रक्कम तसंच ब्लेड्स आणि कटर्स जप्त केली आहेत। या टोळीतल्या अल्पवयीन मुलाकडनंही मोबाईल जप्त करण्यात आला आणि पोलिसांनी त्याला चिल्ड्रन होममध्ये पाठवलंय। या महिला आधी साडी आणि नंतर पंजाबी ड्रेस घालून भाविकांमध्ये मिसळत असल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय। चोरट्यांची ही पद्धत पाहून पोलीस देखील अचंबित झाले। एका भाविकाकडून तक्रार आली होती की आमची जी पर्स आहे तिला ब्लेडनं कट केलेला आहे, चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्या अनुषंगानं पोलीस पथक तसेच संस्थांमधील सुद्धा सुरक्षा कर्मचारी यांनी चेक केलं असता त्या ठिकाणी 2 महिला, 2 पुरुष आणि 1 बालक हे सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद परिस्थितीत फिरताना आढळून आले। सदर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेला आहे। त्यांची आज दुपारी पोलीस कस्टडी मागण्यात येईल आणि त्यामध्ये फरार आरोपीचा शोध घेण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।